हे माय ब्युटिफुल पीपल, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप की तुम्ही सर्व मजेत असणार. आज मी तुमच्यासोबत लग्नाच्या पंक्तीत बनते तशीच बिलकुल कैरीची भाजी शेअर करणार आहे. इतकी चविष्ट आणि जबरदस्त ही भाजी बनलेली होती ना. सो चला रेसिपीला आपण सुरुवात करूया. कैऱ्या ज्या आहेत त्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि त्यानंतर त्याची जी साल आहे ती अशा प्रकारे काढून घ्यायचे. एकदम हलकंसं आपल्याला त्याचं साल काढायचं आहे, जास्त काही त्यामध्ये तामझाम करायचा नाही आहे. त्यानंतर ती कैरी जी आहे ती बारीक कट करून घ्यायची. तुम्हाला कैरीचे स्लाइस कसे ठेवायचे त्यानुसार तुम्ही ठेवू शकतात. मला थोडेसे बारीक करायचे होते, बारीक टू मीडियम असं मी ठेवलेलं होतं. त्यानुसार तुम्ही साईज ज्या आहेत त्या कट करू शकतात. त्यानंतर कढई गॅसवर ठेवायची. त्यामध्ये जिरं, राई आणि ठेचलेले जे धने असतात त्यांना बारीक कुटून घ्यायचे आणि ते पण तेलामध्ये ॲड करायचे. सर्व काही चांगलं फ्राय झालं की मग त्यामध्ये कापलेली कैरी ॲड करायची. नंतर त्यामध्ये अर्धा चमचा हळद पावडर, 2 चमचे लाल मिर्च पावडर, थोडासा चाट मसाला आणि चवीपुरता मीठ हे सर्व ॲड करून पाणी ॲड करायचं आणि तिला चांगली 15 ते 20 मिनटं शिजू द्यायचं, जोपर्यंत आपली कैरी चांगली हाताने तुटत नाही. कैरीची भाजी ही चवीला जेवढी चटपटीत असते तेवढीच ती आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची आणि फायदेशीर मानली जाते. उन्हाळ्यात शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी आणि तोंडाची चव वाढवण्यासाठी ही भाजी विशेष महत्त्वाची ठरते. कैरीमध्ये नैसर्गिक थंडावा देणारे गुणधर्म असतात. उन्हाळ्याच्या दिवसात होणारा उन्हाचा त्रास टाळण्यासाठी ही भाजी खाणे अत्यंत उपयुक्त ठरते. कैरीमध्ये फायबरचे प्रमाण भरपूर असते, ज्यामुळे पचनशक्ती सुधारते. कैरीमध्ये व्हिटॅमिन सी असते, जे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मदत करते. त्यानंतर उन्हाळ्यात घाम आल्यामुळे शरीरातील पाणी आणि मीठ कमी होते. कैरीची भाजी जी आहे किंवा त्याचे पदार्थ जे आहे शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित राखण्यास मदत करतात. म्हणून उन्हाळ्यात ही भाजी नक्की बनवून खाल्ली पाहिजे. त्यानंतर बघा आपली कैरी छान शिजली होती. सो त्यामध्ये गूळ ॲड करायचा आहे. मी इथे 1 वाटी गूळ ॲड केलेला आहे आणि त्याला आता मस्त मिक्स करून झाकण ठेवून पुन्हा आपली कैरीची भाजी जी आहे ती छान शिजू द्यायची. तिचं पाणी जे आहे ते आपोआप कमी होऊन जातं आणि गॅस आपण बंद केला की ते कैरीची भाजी जी आहे ती थोडीशी अशी घट्टसर होऊन ते पाणी आपोआप आटलं जातं. त्यामुळे पाण्याचं टेन्शन अजिबात घ्यायचं नाही. मग तुम्हाला आवडली का ही भाजी? आवडली असेल तर प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमचं असंच खूप सारं प्रेम जे आहे ते माझ्यावर असू द्या. भाजी बनवली तर माझ्यासोबत नक्की शेअर करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.